आपण पाहत आहात सच का साथ SS न्यूज। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मोईजभाई शेख यांनी उदगीर नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी यांचा सत्कार केला व उदगीर शहरामध्ये प्रचारामध्ये डॉक्टर अंजुम कादरी यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभाग नोंदवला व तसेच कंधार वेस येथेही मोठ्या प्रमाणात महिलांनी रात्री उशिरापर्यंत गोळा होऊन त्यांची वाट पाहिली व त्यांच्याशी संवाद साधला। विविध ठिकाणी त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचा विजय निश्चित होईल असे लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। कार्य करतात आपण सर्वांनी पाहिलेले आहे व ते आपल्याला भेटा येत आहेत। जवळपास एक 10 मिनिट किंवा 15 मिनिट झाले असतील पूर्वीने सांगितले आपण सर्व जमा झाला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करतो व आपल्या ज्या काही समस्या असतील त्या मॅडम अगोदर सुद्धा ते काम वंचित समूहासाठी काम केलेले आहेत। हॉस्पिटलचं असेल सामाजिक असेल व इथून पुढे आपण जर त्यांना नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदावर आपण बसलो तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील घरातील कुठल्याही कशाही प्रकारच्या समस्या असतील तर ते खंबीरपणे आपल्यासोबत उभा टाकतील हे सर्वांना माहिती आहे। आपल्यासोबत येऊन सक्षम त्यांनी बोलावं चर्चा करावं अशी इच्छा होती। आज हमीदभाई माझी मैत्रीण मनोरमा झालो आणि आपण सगळे बहिणी आजी माय सगळे आज मी तुम्हाला माहीत असेल नसेल 45 वर्षानंतर आज काँग्रेसतर्फे मला तिकीट भेटलं। आजपासून 45 वर्ष अगोदर माझे वडील इथे नगराध्यक्ष होते, अब्दुल्ला कादरी म्हणून त्याचं नाव होतं। त्या काळामध्ये कितीतरी लोकांना आपल्या समाजाच्या बायांना काम भेटलं, 1 तारखेला पगार भेटत होती। त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उदगीरमध्ये मुली कोणी देत नव्हते बाहेरची, म्हणजे इथं पाण्याचं एवढं त्रास होतं। आताही आहे, आता 4 दिवसाला येते, पण त्यावेळेस तर नळ नसल्यामुळे बायकांना बाहेर जाऊन बावडीतून विहिरीतून अजिबात तुम्हाला माहिती असेल जुनी गोष्ट तिथं पाणी आणावं लागत होतं। मग माझे वडिलांनी सगळ्यात अगोदर एक बनछेडकी डॅम जे 600 एकरमध्ये आमचे वडिलांनी ते सगळ्यात अगोदर एक डॅम जे डॅम उदगीरचं मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणतेही सरकारच्या स्वतःच्या मालकीचं डॅमच नाही, भाड्याने द्यावं लागतंय, पण उदगीरमध्ये हे डॅम आहे। आणि त्याच्यानंतर 1 तारखेला पगार भेटत होती बायकांना, हे सगळं माहीत आहे। बांधकामचं काम म्हणून स्वतः आमची वडील जाऊन बघत होते, सिमेंट चाललंय का नाही, पाणी चाललंय, रोडचे कोणतेही काम, हे सगळ्या गोष्टी आम्ही इमानदारी मी 22 वर्ष तुम्हालाही माहीत आहे की सरकारी दवाखान्यामध्ये मी बहुतेक उपायांची मी केलेली असेल हे मला, म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये आरोग्याची सेवा एवढे वर्ष दिले। आता मला माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बायकांनी मला सपोर्ट दिलं तर मी तुमची समाजसेवा करावं। पहिली गोष्ट आम्ही आमचं हे सुरू झाल्याच्या नंतर निवडून आले समजा तर आम्ही काय काय करणार आहोत। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये छोटे दवाखाने जेणेकरून तुमचं आजार कायदी बनत
बाहेर पैसे जाऊ नये आणि अंगणवाड्या आणि शाळा स्वच्छ उद्गीर. तुम्ही बघा कितीतरी लोक डेंगून मरतात, मच्छर त्याच्याने कितीतरी लोक. नाड्या स्वच्छता नाही, लाईट नाही. आता एवढं सगळं उद्गीर असून मला वाटलं कोणत्या खेळात आहे. आता 2 खेळून आले ते इंडिया नगर, हा तो लाईट बी नाही, रस्ता बी नाही. कसं करत असतील लोक? फक्त लोक पैसे खायला, गुत्तेदारी करायला असतात का? हा, आपण मतदान जे करायला बाई, तुम्ही चांगलं बाई, मी बोलले म्हणून मलाही नाही, माणूस बघा जे 24 तास तुमच्या सेवेत राहणार आहे. बाकीचे जे दुसरे लोक आहेत ते मुंबईचे लोक नुसतं पैशाला बघून मतदान करू नका. आम्ही पण जे आमच्याने होईल ते करू, लेकिन सिर्फ और सिर्फ पैसा बघून करू नका. मी तुमची बाई लेक आहे, तुमची आपलीच आहे. मी उदगीरची रहिवासी आहे आणि माझे वडिलांचा वारसा आहे आणि मी कोणत्या घराण्याची आहे, माझे वडील काय काम केलेत मी तुम्हाला सांगते ताई. माझे वडील जेव्हा वाढले तुमच्यासारखे बाया